नमस्कार रसिक मराठी प्रेक्षक हो. चित्रपटांना मनोरंजनापलीकडे जाऊन प्रेम देणाऱ्या सर्वांचे फिल्मी ट्विट्स मराठी चॅनलमध्ये मी हार्दिक स्वागत करत आहे. आज रिव्ह्यू करणार आहोत RRR राईज रोर रिवोल्ट किंवा रौद्रम रणम रुधिरम किंवा तुम्ही त्याला राजामौली रामचरण व रामाराव सुद्धा म्हणू शकता. SS राजामौली हे नाव उच्चारताच तुम्हाला काय आठवते? बिग बजेट, इपिक पिरियड फिल्म्स, जबरदस्त ॲक्शन, सर्वांना अचंबित करणारी सिनेमॅटिक दृश्ये, हॉलिवूडचेही लक्ष वेधून घेणारे बॉक्स ऑफिस कलेक्शन व सर्व ॲक्टरकडून त्यांचे बेस्ट परफॉर्मन्स काढून घेण्याची हातोटी. तर आता याच राजामौलींनी बाहुबली 1 व बाहुबली 2 मधून इंडियन फिल्मना एक वेगळी उंची मिळवून दिलेली आहे. 25 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेला RRR सुद्धा सेम पॅटर्न फॉलो करतो. तर या चित्रपटात इपिक पिरियड फिल्मचा थरार अनुभवायला मिळतो. यात रामचरण, ज्युनियर NTR, आलिया भट हे कलाकार प्रमुख भूमिकेत असून अजय देवगण हे कॅमिओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. तर याचबरोबर काही आयरिश कलाकार जसे रे स्टीव्हन्सन, ऑलिव्हा मॉरिस, ॲलिसन डुडी असून आपल्या सर्वांचा आवडता डॅडी अर्थात मकरंद देशपांडे हे कलाकार सपोर्टिंग भूमिकेत आहेत. लेखक V.V. विजयेंद्र प्रसाद यांच्या कथेचा स्क्रीनप्ले व डायरेक्शन SS राजामौली यांनी केले असून या चित्रपटाचे छायाचित्रण अर्थात सिनेमॅटोग्राफी के संथिल कुमार यांनी केली आहे व दमदार सिनेमॅटोग्राफी हा या चित्रपटाचा मेन USP आहे. हा चित्रपट मूळतः तेलुगू भाषेत चित्रित झालेला असून त्याचे हिंदीसह इतर भाषेत डबिंग झालेले आहे. साई माधवबुर्रा यांनी या चित्रपटाचे डायलॉग लिहिलेले असून या चित्रपटाच्या यशात सिंहाचा वाटा असलेले म्युझिक हे MM किरवानी यांनी दिलेले आहे. या चित्रपटाचे तेलुगू भाषेतील म्युझिक राईट्स हे लाहिरी म्युझिक यांनी घेतले असून हिंदी म्युझिक राईट हे T-Series यांच्याकडे आहेत. A. श्रीकर प्रसाद हे या चित्रपटाचे एडिटर असून या चित्रपटाला DVV एंटरटेनमेंट्सने प्रोड्यूस केलेले आहे. हा चित्रपट तब्बल 3 तास 2 मिनिट इतका असून या चित्रपटाचे बजेट हे 550 कोटी इतके आहे. तर या काही बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता आपण या चित्रपटाच्या सारांशकडे वळूया. सारांश. या चित्रपटाचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तर रिअल इव्हेंट व फिक्शन याचा सुरेख संगम करत राजामौली आपल्याला 1920च्या ब्रिटिश इंडियात घेऊन जातात. लगान व मणिकर्णिका या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे याही चित्रपटात ब्रिटिश हे कपटी कारस्थानी दाखवले असून निजामाच्या संस्थानालगत असलेल्या आदिलाबादच्या जंगलातून ब्रिटिश गव्हर्नर व त्याची पत्नी गोंड जमातीतील लहानग्या माली अर्थात ट्विंकल शर्माला जबरदस्तीने दिल्लीला आपल्यासोबत घेऊन जातात. तिची सुटका करण्याची जबाबदारी गोंड जमातीचा म्होरक्या असलेला कोमारम भीम अर्थात ज्युनियर NTR स्वीकारतो व दिल्लीत येऊन तिचा शोध सुरू करतो. तर भीम याला पकडण्याची जबाबदारी ब्रिटिश सेनेत अधिकारी असलेला अल्लुरी सीताराम राजू अर्थात रामचरण स्वीकारतो व यानंतर दोघांमध्ये चेस सुरू होतो. दोघेही शूर, पराक्रमी व रुथलेस असल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीला पडतात. यानंतर चित्रपटात काही अशी परिस्थिती निर्माण होते की दोघेही एकमेकांचे घट्ट मित्र बनून जातात. यातच फिमेल लीडची एंट्री होते. ऑलिव्हिया मॉरिस यांनी जेनिफर या ब्रिटिश तरुणीची भूमिका बजावली असून त्या भीम अर्थात ज्युनियर NTRच्या लव्ह इंटरेस्टच्या भूमिकेत आहे. आलिया भट ही सीता अर्थात रामचरणच्या लव्ह इंटरेस्टच्या भूमिकेत असून तिने प्रियकरापासून दूर असलेली व त्याच्या भेटीला आतुर असणाऱ्या प्रेमिकेची भूमिका बजावली आहे. त्यातच अजय देवगणचा वेंकट रामाराजू अर्थात रामचरणच्या वडिलांच्या भूमिकेत असून त्यांचा जबरदस्त कॅमिओ या चित्रपटाची पूर्ण दिशा बदलून टाकतो. त्यात त्यांना श्रेयस सरन कडून चांगली साथ मिळाली आहे. राम व भीम यांच्यातील अतूट मैत्री, त्यांच्यातील बॉन्डिंग व कर्तव्य बजावताना मैत्रीचे विरोधात झालेले रूपांतर व त्यांचे समज, गैरसमज व यानंतर सर्वांवर दोघांनी केलेली मात व होणारी हॅपी एंडिंग हे सर्व काही अनुभवण्यासाठी तुम्हाला RRR बघावाच लागेल. ॲनालिसिस. तर आपण आता चित्रपटाचा पॉझिटिव्ह पॉईंट्स व निगेटिव्ह पॉईंट्स असा ॲनालिसिस करणार आहोत. सर्वात आधी पाहूया पॉझिटिव्ह पॉईंट्स. टिपिकल साऊथ मसाला मूव्ही. जर तुम्ही राजामौली, ज्युनियर NTR व रामचरण यांचे फॅन असाल
तर हा चित्रपट तुम्ही बघायलाच हवा. ॲक्शन सिक्वेन्स अँड CGI. ही मूवी एक टेक्निकल मास्टरपीस आहे. त्यातील ॲक्शन सिक्वेन्स व CGI व सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. गुड रिक्रिएशन ऑफ ब्रिटिश पिरियड. या चित्रपटात मोठ्या बजेटमुळे ब्रिटिश कालखंड, त्यांच्यातील जीवनमान, सर्व कलाकारांची वेशभूषा व सर्व गोष्टी अगदी परफेक्ट जमलेल्या दिसतात. पॉवरफुल म्युझिक. या चित्रपटाच्या मॅसिव्ह सक्सेसचे महत्त्वाचे कारण म्हणजे या चित्रपटातील गाणी व बॅकग्राऊंड स्कोर हे अप्रतिम असून चित्रपट पाहताना ओरिजिनल नाटू नाटू म्हणजेच नाचो नाचो व चित्रपटाच्या एंडिंग वेळी वाजणारे शोले सॉन्ग प्रेक्षकांना सुखावून टाकते. अजय देवगण यांचा कॅमिओ. अजय देवगण हे त्यांच्या कॅमिओतून सर्व चित्रपटाला कलाटणी मिळवून देतात व हे पाहताना बऱ्याच माहीत नसलेल्या गोष्टी रिव्हील होतात. हे पाहताना तुम्हाला MCUमधील मिड क्रेडिट सीन किंवा पोस्ट क्रेडिट सीनची आठवण होती. तर आता पाहूया काही निगेटिव्ह पॉईंट. लेंदी टाईमलाईन. या चित्रपटाची स्टोरी खूप सिंपल व प्रेडिक्टेबल असतानाही हा चित्रपट तब्बल 3 तास 2 मिनिटाचा आहे. सेकंड हाफमध्ये हा चित्रपट थोडा स्लो असून त्याचा रनिंग टाईम थोडा ट्रिम केला असता तर चित्रपट अजून इफेक्टिव्ह झाला असता असे माझे मत आहे. लॉजिक इज मिसिंग. आत्ताच्या काळात जे कोणी लॉजिकली व रॅशनली चित्रपट पाहतात त्यांच्यासाठी हा चित्रपट नाही. हा चित्रपट एक ॲक्शन मसाला मूवी असून सेकंड हाफमध्ये बरेच सीन अतिशयोक्ती वाटतात. ॲक्शन दृश्य वगळता कोणतेही कलाकार प्रेक्षकांशी इमोशनली अटॅच होत नाही. मेल डॉमिनेटिंग मूवी. हा चित्रपट ज्युनियर NTR व रामचरण यांच्या भोवताली गुंफलेला असून यात सपोर्टिंग रोल व फिमेल लीड्सना अभिनयाचा ठसा उमटवण्यासाठी पुरेसा स्क्रीन टाईम मिळालेला नाही. डम रोल ऑफ आलिया भट्ट. आलिया भट्ट ही राजी, हायवे, उडता पंजाब व आत्ताच आलेला गंगूबाई काठियावाडी यासारख्या चित्रपटात सशक्त भूमिकेत होती. परंतु या चित्रपटात त्यांनी केलेल्या सीता या भूमिकेत ती कायम दुःखी कष्टी व हतबल वाटते. ओपिनियन. या चित्रपटाबद्दल माझं मत द्यायचं झालं तर हा चित्रपट हा कमर्शियल चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर एक रेकॉर्ड सेटर ठरला आहे. या चित्रपटातील सर्व दृश्ये ही लार्जर दॅन लाईफ असून यासारखा चित्रपट बऱ्याच दिवसांनी रिलीज झालेला आहे व हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्येच पाहावा असे मी सजेस्ट करेन. हा चित्रपट रंपा रिबेलियन 1922 या सत्य घटनेवर आधारित असून 2 रिअल लाईफ क्रांतिकारकांवर आधारित आहे. तरी याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी तुम्ही गुरु घंटाल यूट्यूब चॅनलला वरील रंपा रिबेलियन 1922 हा व्हिडिओ पाहू शकता. तुम्ही मला इंस्टाग्राम व फेसबुकवर फॉलो करू शकता व द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा रिव्ह्यू मी अपलोड केलेला असून या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती चेकआउट करायला विसरू नका. धन्यवाद.